फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण पोएट्री सेक्शनमधील पहिली कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही बघणार आहोत. सॉन्ग ऑफ द ओपन रोड यामधील आईस ब्रेकर्स, काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, पूर्ण कवितेचं भाषांतर मराठीमध्ये इंग्लिश टू मराठीमध्ये आणि त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा जो 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जातो तो या ठिकाणी मी तुम्हाला 100% अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करेल, म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये हे 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील. तर आपण लगेच सुरू करूया. 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड. वॉल्ट व्हिटमन यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर आपण डायरेक्टली सुरुवात करू. आईस ब्रेकर्स. चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट you would like the most for a journey. Actually, all these means of transportations are very good for the journey, but according to my opinion, roadways is quite convenient. Why it is convenient? Because we can travel by our own vehicle or sometimes by public transport. And second, it's affordable to enjoy natural beauty. With the help of airways and waterways, we can't enjoy the natural beauty as it is possible in case of roadways. Now third is travel through remote areas. If we want to go in a remote areas, it is only possible by the roadways. Now second icebreaker, discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. So which necessary things you would like to take with yourself? Like the road map is necessary, but now every person having the mobile, so that's why Google Map is best for that. Now important documents, documents of the vehicle and documents of like driving license is there, so such a type of documents should have to with you. Then mobile phone is 100% necessary, because when we want to capture the beauty in your camera, so at that time mobile is necessary. And then useful accessories like you can take a water bottle and the snacks with you, so all these things are necessary. Rather than all these things, some other things may be the important, so according to your needs. Now third, discuss the ways in which you would overcome the problems and hindrances, difficulties you face during your journey. सपोज या जर्नीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण कसं सॉल्व करू. सो ॲक्च्युली इट्स डिपेंड ऑन द प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑप्शन और फर्स्ट ओपिनियन दॅट आय पुट हिअर, डिपेंड ऑन द प्रॉब्लेम आय विल ट्राय टू सॉल्व इट. म्हणजे प्रॉब्लेम नेमका कसा आहे याच्यावर डिपेंड आहे ते सॉल्व करण्याची पद्धत, तर त्या पद्धतीने मी तो सॉल्व करेल. आय शॅल टू इन्फॉर्म माय फॅमिली अँड लव्ड वन्स. इफ वी आर इन द प्रॉब्लेम, इट इज आवर फर्स्ट ड्युटी. We should have to inform our relatives and loved ones. आपले नातेवाईक किंवा आपल्यावर प्रेम करणारे सगळेच यांना इन्फॉर्म करणं आपलं कर्तव्य आहे. आय विल टेक हेल्प ऑफ पीपल नियर बाय. काय हरकत आहे, जवळपास जे लोक असतील त्यांची मदत घ्यायला काही हरकत नाही. आय इन्फॉर्म टू कन्सर्न ऑथॉरिटीज. म्हणजे जर प्रॉब्लेम मेजर असेल तर ज्या कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत ज्याच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे, जसं की अपघात जर झाला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, तर पोलीस इन्फॉर्म करायला पाहिजे, किंवा आणखी जर काही अथॉरिटीज असतील तिथे जवळपास तर त्यांना आपण इन्फॉर्म करायला पाहिजे निश्चितच. नेक्स्ट आईस ब्रेकर इज, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रेस्ट्रिक्शन्स. यू कॅन बिगिन लाईक दिस. सो 100% वी हॅव टू फॉलो द रूल्स, आणि जर हे नाही केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर आय वुड गो अलोन विथ द सिलेक्टेड फ्रेंड्स. ओके, काय हरकत नाही मित्रांसोबत मैत्रिणीसोबत फिरायला जाणं, पण नियमांचं पालन केलं पाहिजे. सेफ ड्रायव्हिंग, इट मीन्स वी शुड नॉट हॅव टू फॉलो द रॅश ड्रायव्हिंग. सेफ ड्रायव्हिंग इथे लिहिलं, हे फॉलो करायचे, रॅश ड्रायव्हिंग करायची नाही. शेअर द एक्सपेंडिचर्स, म्हणजे जसं आपण म्हणतो ना TTMM. जर मित्रमैत्रिणी आपण फिरायला गेलेलो आहेत तर आपापला खर्च आपापल्या पद्धतीने उचलावा. रूल्स अँड रेग्युलेशन्स, सगळ्या नियमांचं पालन करायला पाहिजे. आता ही कविताच फिरण्याच्या संदर्भात आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड, अँड ऑल वी नो दॅट द यूज ऑफ रोड टू ट्रॅव्हलिंग हेअर अँड देअर. प्रवास बऱ्याचशा लोकांना आवडतो,
तर कुणाला याचा त्रास सहन होत नाही. सो जस्ट वी सी अबाउट द वॉल्ट व्हिटमॅन इंट्रोडक्शन. शॉर्टमध्ये बघूया, कारण ही एवढी सुंदर कविता आपल्यासमोर मांडलेली आहे, लिहिलेली आहे, त्या कवींविषयी बघणं आवश्यक आहे. तर शॉर्टमध्ये यांचं आपण एक इंट्रोडक्टरी बघूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कवितेला सुरुवात करूया. सो वॉल्ट व्हिटमॅन बॉर्न in 1890 and died on 1892 was an American poet, essayist and journalist. म्हणजे ते स्वतः कवी होते, निबंध उत्तम प्रकारे किंवा लघुलेखन उत्तम प्रकारे करत होते आणि पत्रकार, जर्नलिस्ट, इट्स रिलेटेड विथ द पत्रकारिता. व्हिटमॅन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन. त्यांचा प्रभाव बराचसा होता अमेरिकेमध्ये. द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स मुक्त छंद, म्हणजे आपले ज्या रायमिंग स्कीम वगैरे ते काही लागू पडत नाही. मुक्त छंदातल्या कविता अगदी कंटेंट रिच आहे, पॉवरफुल कविता यांनी लिहिलेल्या आहेत. मेजर वर्क लिव्ज ऑफ ग्रास. ही प्रेझेंट पोएम सुद्धा लिव्ज ऑफ ग्रास याच्यामधूनच घेतलेली आहे. वॉज पब्लिश इन जुलै 1855. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन. एकदम जबरदस्त पोएम आहे मित्रांनो, तुम्हाला नेटवर 100% मिळेल, ती तुम्ही रीड करा. ओ कॅप्टन माय कॅप्टन. अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. याविषयी अधिक बोलणं नकोच. अब्राहम लिंकन कोण होते आणि काय, तर यांच्या स्मरणार्थ त्यांनी ही कविता लिहिली, ओ कॅप्टन माय कॅप्टन. आता या कवितेविषयी थोडंसं इंट्रोडक्टरी बघू आपण पार्ट. तर याच्यामध्ये जे हायलाईट केले एवढाच पार्ट बघू, कारण बाकीचा कवितेमध्ये येणारच आहे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. तर रोड म्हणजे काय, तर भ्रमण आहे, फिरणे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओर टुवर्ड्स समथिंग न्यू. रोड हा आपल्याला कुठून तरी कुठपर्यंत तरी घेऊन जातो, म्हणजे आपल्याला हालचाल करावीच लागते, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावंच लागणार आहे. तो रोड आपल्याला कुठेतरी घेऊन जातो. प्रत्येकाला कुठेतरी जायचं आहे, प्रत्येकाच्या सुप्त इच्छा आहेत आणि हे डेस्टिनेशन फॉलो करण्यासाठी आपण प्रयत्न पण करतो. व्हिटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. या ठिकाणी व्हिटमॅन हे कवी लोकांविषयी बोलत आहेत आणि कशाविषयी बोलत आहेत, प्लेसेसविषयी बोलत आहेत. ही ॲग्रीज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एका ठिकाणी बरेच दिवस राहू नये, म्हणजेच पाहुणे म्हणून गेलं तरी राहू नये. although the hospitality may be true, म्हणजे जरी आपला पाहुणचार चांगला होत असेल तरीही एका जागेवर जास्त काळ थांबू नये, असं व्हिटमॅन यांचं म्हणणं आहे आणि मलाही ते म्हणणं पटतंय. त्यानंतर सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. सो अ फूट इट मीन्स इन द प्रिपरेशन ऑन द वे. जसं हे सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता, त्याचं मराठीत आपल्याला भाषांतर करता येईल. हे मुक्त वाटेवरील गाणं आहे, बस मुक्त वाटेवरील गीत आहे. अगदी ओपन रोड आहे, म्हणजे इट्स रेस्ट्रिक्शन फ्री. कोणाचे रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, तुम्हाला कोणी हटकणारं नाही आहे. तर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून कवी निघाले आहेत प्रवासासाठी. अ फूट लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःचा मार्ग निवडलेला आहे आणि अगदी मुक्त मनाने ते निघालेले. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज. आणि हा जो रस्ता दिसतो आहे, हा रस्ता मला जिथं घेऊन जाईल तिथं मला जायचं आहे. इथे मला कोणाचे रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि काही नाही. हेन्स फोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. म्हणजे दैवावर विश्वास ठेवावा का नाही हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, हा ज्याची त्याची निवड आहे. परंतु इथे ते एवढा आत्मविश्वास दाखवतात की दैवाची अनुकूलता मला मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा नाही, कारण आपण स्वतःचं दैव निर्माण करण्याची धमक किंवा ताकद आपल्यामध्ये पाहिजे, ती कवीमध्ये आहे. म्हणून आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. ते काय सांगतात की मी स्वतःच माझं सुदैव घडवू शकतो, मला तसा विश्वास आहे. सॉरी. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टफोन नो मोर, नीड नथिंग. म्हणून मी कणत कुतत बसत नाही आणि एखादी गोष्ट पुढेही ढकलत नाही. हे आय मायसेल्फ याला हायलाईट केले. याचं कारण असं की हे दोन्ही प्रोनाऊन आहेत. आय हे सुद्धा पर्सनल प्रोनाऊन आहे,
फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे आणि माय सेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. आता प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम याच्याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे, आपण तो बघा. तर हे क्वचितच असं रिफ्लेक्सिव्ह येते म्हणून त्याला हायलाईट केलं आहे. आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. ओके, सो नाव डन विथ इनडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, करेलेस क्रिटिसिझम. आता बरेचदा आपण लहान सहान गोष्टीबद्दल कुरबुरी करत असतो, तक्रार करतो, अडचणी असतात, पण कवी सांगतो कुणी कितीही क्रिटिक्स केले, कितीही अडचण निर्माण केल्या, कितीही कुरबुरी केल्या, तरी आता मी जे काही ठरवलंय ते मी पुढे जाईलच आणि माझं मार्गक्रमण करेल. आता बसून थांबणार नाही आणि काम पुढे ढकलण्यासाठी कोणतेही निमित्त सुद्धा शोधणार नाही असं ते सांगतात. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. इट मीन्स जसं स्काय हॅज नो लिमिट म्हणल्यासारखं ते सांगतायत की मला भ्रमण करण्यासाठी ही पृथ्वी पुरेशी आहे. म्हणजे ॲक्च्युली खरं तर किती ब्रॉड कन्सेप्ट आहे, ही काही छोटी कन्सेप्ट नाही आहे, अतिशय मोठी कॉन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे. आता आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. सो कॉन्स्टलेशन्स इट मीन्स इन दिस कॉन्टेक्स्ट फेट, डेस्टिनी, इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. मी जसं सांगितलं ना तुम्हाला की कवी या ठिकाणी म्हणतायत की मला आता कुठं दैवावरती डिपेंड होऊन चालणार नाही किंवा मला तसं काही करायचं नाही. माझं जे सामर्थ्य आहे किंवा ह्या गोष्टी फेस करण्यासाठी मी समर्थ आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. जिथं कुठं असेल हे डेस्टिनी, सुदैव वगैरे जे म्हणतात ते जिथं आहे तिथं ठीक आहे, ते मला माहीत आहे, मी काही याची काळजी करणार नाही. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि हे जे ग्रह वगैरे आहेत यांचा जो प्रभाव आहे ते म्हणतात की मला याची आवश्यकता वाटत नाही, कारण बरेचसे लोक एखादं कार्य सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर हे गृह अनुकूल आहेत का नाही हे बघतायत. तर ह्या गृहाची अनुकूलता वगैरे बघण्याची मला गरज नाही, कारण माझ्या सामर्थ्यावरती विश्वास आहे असं ते ठाम म्हणून सांगतात. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. आता ॲक्च्युली इथं हायलाईट केलेला जो शब्द आहे डिलिशियस बर्डन्स, इट्स अ रिलेटेड विथ द पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच. पॅराडॉक्स इट मीन्स हा विरोधाभासात्मक अलंकार आहे. अलंकारावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, आपण पहा म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आपल्या. सो डिलिशियस बर्डन्स, ॲक्च्युली डिलिशियस वर्ड इज रिलेटेड विथ द फूड मटेरियल. रुचकर, चवदार, मजेशीर. बर्डन्स म्हणजे तो ओझ आहे. आता जर ओझं असेल तर ते मजेशीर कसं असू शकतं. इट मीन्स डिलिशियस थिंग्स नेवर बी बर्डन्स अँड बर्डन नेवर बी डिलिशियस. डिलिशियस गोष्ट बर्डन असू शकत नाही आणि बर्डन डिलिशियस असू शकत नाही. असं जिथं जिथं घडतं त्याला पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच म्हणतात. हे शब्द जोडून येतात. अँटिथेसिसमध्ये सुद्धा अपोजिट आयडियाज आहेत, पण अँटिथेसिसमध्ये त्याची रचना वेगळी असते. जसं मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. तर हे अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत हे अँटिथेसिसमध्ये येतात. सो डिलिशियस बर्डन्स, डिलिशियस नेवर बी बर्डन अँड बर्डन नेवर बी डिलिशियस. तर फिगर ऑफ स्पीच कळालं. पॅराडॉक्स 10 मार्काचा जो कवितेवरती प्रश्न येणार आहे तर एखाद्या वेळेस हे सेंटेन्स विचारू शकतात की याचा अर्थ काय किंवा कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे आणि का आहे. तर कोणतं आहे हे तर ओळखलं, हे पॅराडॉक्स आहे. का आहे? बिकॉज अपोजिट आयडियाज, अपोजिट कॉन्सेप्ट्स प्लेड साईड बाय साईड. तर या प्रकारे मला वाटतं तुम्हाला हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आता हे जे मजेशीर किंवा खूप हवं असणारं ओझं आहे, मी हे ओझं उतरून ठेवणार नाही, हे मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. आय कॅरी देम, मी सोबत घेऊन जातोय. मेन अँड वुमेन म्हणजे काय? त्यांच्या आठवणी. ॲक्च्युली सगळ्या लोकांना नाही घेऊन जात ते काय घेऊन जात आहेत? आपल्या जे लव्ड वन्स आहेत, आपल्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या आठवणी, ते आठवणीचं गाठोड सोबत घेऊन जात आहेत. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. मी कुठं घेऊन जाणार आहे त्यांना? मी जिथं जाईल तिथं मी त्यांना घेऊन जाणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम.
आणि खरं तर मला त्यांच्यापासून मुक्तता मिळेल असं मला काही वाटत नाही आणि मला तसं पाहिजे पण नाही आहे. मला त्यांची जी साथ आहे ती हवीशी आहे, कारण त्यांची साथ माझ्या आयुष्याचा एक न तुटणारा भाग आहे, अविभाज्य भाग आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आय एम फील्ड विथ देम अँड आय फील देम इन रिटर्न. आणि मला मात्र त्यांची साथ हवीशी आहे. माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं महत्त्व खूप आहे. मी त्यांना माझ्या आयुष्यामध्ये सामावून घेऊ इच्छितो असं वॉल्ट व्हिटमन म्हणतात. किती सुंदर पोयम आहे. आपण याचं भाषांतर ऐकलंच आहे. तर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये काही क्वेश्चन्स आहेत, 1-2 क्वेश्चन फक्त डिस्कस करू. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम, म्हणजे या पोयमचं ॲप्रिसिएशन परीक्षेमध्ये, कारण 6 पोयम्स सिलेबससाठी आहेत, याच्यापैकी जर एक, कारण याच्यावरती जर 10 मार्काचा प्रश्न विचारला तर ॲप्रिसिएशन विचारणार नाहीत आणि ॲप्रिसिएशन आलं तर 10 मार्काचा प्रश्न येणार नाही, म्हणजे दोन्ही प्रश्न आपल्याला बघावं लागणार आहेत. तर ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपण प्रश्न बघूया. पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट पोएट इज प्रिपेअर टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. So you can find out easily. I told you in Marathi, so you can find out the lines from the poem. की कवी प्रवासासाठी निघालाय, एव्हरी मोमेंट ऑफ ही जर्नी, तो प्रिपेअर आहे त्याच्यासाठी. तर आपण ह्या लाईन्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे पोएममध्ये जेव्हा तो सांगतो की मी कणणार नाही, कुतणार नाही, किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर याला फेस करेल, या इथल्या ज्या 3-4 लाईन्स आहेत त्या तुम्ही उत्तरादाखल लिहू शकतात. बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स, अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला याचा अर्थ सांगितलेला आहे. तर द लगेज नाही, म्हणजे असं काही पिशव्या वगैरे असलं काही लगेज नाही, बॅग्स वगैरे काही नाही आहेत. द फूड ही कॅरीज, त्याचं कसलं ओझ आहे, ते तर अगदी कामापुरतं घेतलं आहे. द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, प्रवासाचा त्याला ताण नाही आहे, एक मजा म्हणून काहीतरी वेगळं करायचं आहे ह्याच्यासाठी प्रवास आहे, मग स्ट्रेसचा प्रश्न येतो कुठे. स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, मी शेवटच्या स्टांजामध्ये तुम्हाला याच्याविषयी डिस्कस केले, सांगितले की गोड गोड लोकांच्या गोड स्मृती, आठवणी कवी सोबत घेऊन जाऊ इच्छित आहेत, म्हणून हे ऑप्शन अधिक करेक्ट वाटतंय. स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, भूतकाळामधील ज्या आठवणी आहेत त्या ते स्वतः सोबत घेऊन जाऊ इच्छित आहेत. द पोएट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. Discuss how the concept of freedom is expressed in the poem. So it's 100% correct. It is 100% right again. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य, की कवी हा खरं तर स्वातंत्र्य म्हणाचाच पाहिजे. त्याच्यावरती विचारांचं दडपण असेल तर त्याच्यामधून साहित्य निर्मिती होऊ शकत नाही. या ठिकाणी कवी म्हणतायत की मी कंप्लेंट्स करणार नाही, काही कुरबूर नाही आहे, काही टेन्शन नाही आहे, मी जाणारच आहे. याचा अर्थ ते फ्रीडम आहे, त्यांना फ्री माइंडचे आहेत. Activities 2. Following are the activities of the poet related to his journey on the road. Divide them into 2 parts as activities the poet will practice and activities he will not practice. तर जे ग्रीन मार्क केले ह्या ॲक्टिव्हिटीज त्याला करायच्या आहेत कवींना, आणि जे मार्क केलेले नाही आहे ह्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करायच्या नाही आहेत. तर ज्या ग्रीन आहेत त्या ॲक्टिव्हिटी बघू आपण, म्हणजे रिमेनिंग आपोआपच लक्षात येतील. वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, रस्ता कुठे जातो माहीत नाही पण त्यांना जायचं आहे, दिलं आहे कवितेमध्ये, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. त्यानंतर कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल, लोकांच्या आठवणी सोबत घेऊन जायच्या आहेत त्यांना, त्या आठवणीचं गाठोडं त्यांना सोबत घेऊन जायला आनंद वाटतोय असं पॅराग्राफमध्ये दिलं आहे, स्टांजामध्ये दिलं आहे. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, शोधामध्ये कशाचे निघाले, यशस्वी व्हायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे या जगापासून. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, हे सगळं करत असताना स्वतःचं अस्तित्व सुद्धा जपायचं आहे. आता बाकीचे जे टिकमार्क केलेले नाही आहेत या गोष्टी त्यांना करायच्या नाही आहेत, ह्या आपल्या लक्षात आलेल्या असतील. जसं की कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी, ते प्रवासाबद्दल काही कुरबुर करणार आहेत का, नाही करणार आहेत, काही तक्रार नाही आहे. पोस्टपोनिंग द जर्नी, नाही आता हे जमणार नाही आहे, बघू नंतर जाऊ, अशा प्रकारचे एक्सक्युजेस नाही आहेत. जसं आपण बऱ्याचशा वेळेस एक्सक्युजेस देतो, एखादी चांगली गोष्ट आपल्याला करायची तर आपण ती आजची उद्यावर ढकलतो, तसं कवी करणार नाहीत. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, संकट आलं की आपल्याला देव आठवतात, अदरवाईज देव आठवत नाहीत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही.
म्हणजे प्रेयर करावी पण ती मनापासून. परंतु कवी काय म्हणतात या ठिकाणी, मी प्रवासाला निघालोय म्हणून आता सगळं अनुकूल व्हावं म्हणून मी माझ्या दैवासमोर, म्हणजे सुदैव दुर्दैव हा जे प्रकार आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. ते म्हणतात मी इथे काही गुडघे टेकणार नाही, मी प्रवासाला निघालोय तो माझ्या स्वतःच्या हिमतीवर, मला माझ्यावरती विश्वास आहे. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ द फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, जे लोक खूप प्रसिद्ध आहेत आणि ज्यांच्या प्रभावाखाली मी आहे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करणं, असं काही कुठं सांगितलं नाही आहे. ते फक्त म्हणतात की जी प्रेमाची लोक आहेत ज्यांना माझी कदर आहे, या लोकांच्या आठवणी मी सोबत घेऊन जात आहे. पुढचा प्रश्न आहे, राईट डाऊन द ट्रेड्स अँड पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू, henceforth I ask for no good fortune, I myself am good fortune. What it indicates, हे काय सांगते बरं, की माझा सुदैवावर विश्वास आहे किंवा मी त्याच्यासाठी थांबल असं मला वाटत नाही, मला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. व्हॉट इट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स सेल्फ कॉन्फिडन्स ऑफ द पोएट. तर काही लाईन्स दिल्यात, त्याच्यामधून पोएटचं कोणता गुण लक्षात येतोय हे बघू. तर पुढे दिले, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. तर हे काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इंडिकेट करत आहे की मी कणत बसणार नाही आहे, मी नावं ठेवण्यात बसणार नाही आहे आणि सेल्फ रिलायंट, ते स्वावलंबी आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. याचा पण अर्थ की इंडिपेंडंट, अनुकूलता होईल आणि त्यानंतरच मी निघेल असं काही ते मानत नाही आहेत. जो दिवस ते ठरवतात तो योग्य आहे कुठेतरी निघण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. ते सांगतायत की आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. जे काही असे लोक आहेत जे तुमच्याविषयी कुरबुरी करतात, तर त्यांची रीड तोडायची आहे किंवा त्यांच्या काही लोक चांगले त्यांच्या आठवणीतून बाहेर यायचे असं त्यांना वाटत नाही. तर इथे कोणता अर्थ आहे, आपल्या कवितेच्या अनुषंगानं काय अर्थ घ्यायचा आपल्याला, की ज्या लोकांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत मला त्यांच्या आठवणीतच राहायला आवडेल. ओके, जसं बऱ्याचशा वेळेस काही लोकांचे आपल्यावर एवढे उपकार असतात की आपण म्हणतो मी यांच्या ऋणातच राहणं पसंत करेल. ते क्रिस्टल थिंकिंग त्याला म्हणतात. एकदम क्लिअर कट थिंकिंग आहे, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. आय एम फील्ड विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न. ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे. म्हणजे एखाद्याने आपल्यावर जर उपकार केले त्याला कृतज्ञता असं म्हणतात, त्याचे उपकार विसरायचे नाही. आणि कृतज्ञ म्हणजे काय, त्याला म्हणजे इंग्लिशमध्ये कृतज्ञाला ग्रॅटिट्यूड शब्द आहे, तर हे आपण विसरता कामा नाही हे ते सांगतायत. म्हणजे ते ऑनेस्ट आहेत. आता हे काही मोठे क्वेश्चन्स आहेत, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, तर हे सगळे क्वेश्चन डिस्कस करणं शक्य नाही आहे आणि त्याची गरज पण नाही आहे इथे. आता हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेसाठी 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स राईट अ पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. प्रत्येक लाईन प्रत्येक शब्दाचा तुम्हाला मराठीत अर्थ मी सांगतोय, त्याच्यामुळे याचं जे रसग्रहण आहे, कविता ऐकताना मजा आलेली आहे आणि ही कविता तुम्ही छान प्रकारे ऐकता आहात, तुम्हाला समजलेली पण आहे. तर मग या काही पॉईंटबद्दल आपल्याला लिहायचं आहे. याचाही सेपरेट व्हिडिओ ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम टाकला आहे. प्रत्येक कविता समजून सांगितल्यानंतर त्याचं ॲप्रिसिएशनसुद्धा आपण डिस्कस करतोय, म्हणजे परीक्षेत आपल्याला ते लिहिता येईल. तर अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल, एका 3-4 लाईन्समध्ये आपल्याला याच्याविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर थीम काय आहे, सेंट्रल थीम काय आहे या पोएमची, त्याविषयी पण आपल्याला लिहायचं आहे. पोएटिक स्टाईल म्हणजे कविता लिहिण्याची पद्धत काय, जसं सांगितलं मी फ्री वर्स आहे. द लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम, तर यामध्ये यूज केलेली लँग्वेज कशी आहे, रायमिंग स्कीम, पोएटिक डिव्हायसेस, फिगर्स ऑफ स्पीच याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. स्पेशल फीचर्स, वेगळं काय वाटलं तुम्हाला, काय वैशिष्ट्य आवडलं. त्याच्यानंतर मेसेजेस, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. प्रत्येक कवितेतून प्रत्येक धड्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, तुम्ही या कवितेतून काय घ्याल. आणि त्यानंतर शेवटचं आहे युअर ओपिनियन अबाउट द पोएम. तर मित्रांनो इथे फ्रीडम आहे तुम्हाला, तुम्ही तुमचं ओपिनियन पुटअप करू शकता. तर खूप सुंदर क्वेश्चन आहेत खाली, डिस्कस करावेसे वाटत आहेत पण व्हिडिओ लेंदी होईल म्हणून याला स्किप करूया आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूया.
ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड याचं ॲप्रिसिएशन या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2.1 द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर या कवितेमध्ये आत्ता जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते परीक्षेत लिहायचे कसे, मुद्देसूद लिहिलं ना तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर डायरेक्टली ॲप्रिसिएशन सुरू करण्याच्या अगोदर जर याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामचं चॅनल आपलं आहे, त्याची लिंक किंवा तिथे दिलेली आहे मी, सोहम फाउंडेशन याच नावाने. हे तुम्ही पाहून टेलिग्राम जॉईन करा म्हणजे याची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. 2.1 द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर पहिले जे 6 पॉईंट्स मी रीड केले होते, आता डिस्कस केलेत आपण बुकमधून, ते सगळे इथे कव्हर केलेत. प्रत्येक पॉईंट्सनुसार या ठिकाणी 1-1, 3-3, 4-4 ओळीचा मी पॅराग्राफ बनवला आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण जे डिस्कस केलं होतं की पोएमविषयी, पोएटविषयी, पोएमचं नाव काय, हे सगळं आलं की नाही बघूया आपण. सो डायरेक्टली वी स्टार्ट. The Song of the Open Road is very enthusiastic poem written by American poet Walt Whitman, who is optimistic, energetic, and confident. This poem gives an important message that the world offers opportunities to anyone who wants to use them. तो थोडक्यात कवितेविषयी पण सांगितलंय, कवीचं नाव आलंय, कवितेचं नाव आलंय. नेक्स्ट पॉइंट. The poet himself struggled as a child of 12. 12 वर्षापासून स्ट्रगल आहे. या सगळ्यांचा अर्थ आता मी इथे सांगत नाही, डायरेक्टली रीड करतो. He dropped out of school to take up some job to help the family. He worked as teacher as well as journalist. Then next, the poet wants to go out from restrictions and comfort zone. मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघत नाहीत ना तोपर्यंत आपण यशस्वी होऊच शकत नाही. जे कम्फर्ट झोन आहे ना ह्याला तोडून बाहेर निघा, 100% सक्सेस तुम्हाला मिळेल. द पोएट इज कॉन्फिडंट अँड वॉन्ट्स टू बिकम अन इंडिपेंडंट पर्सनॅलिटी. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर निघावंच लागेल, त्याच्याशिवाय शक्य नाही. कारण काही कम्फर्ट झोन आपण तयार केल्या नाही. 8 तास झोपलंच पाहिजे, शरीराला आवश्यक आहे. बकवास आहे, बिलकुल बकवास. तुम्ही 5, 5.5, 6 तास सुद्धा झोपू शकता. 4ला उठलं तर तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर येत आहे. 8पर्यंत 9पर्यंत झोपणं ही झाली कम्फर्ट झोन. ह्याला तोडून जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही आहे. त्याच्यामुळं कम्फर्ट झोनमध्ये राहू नका. द पोएम इज इन फ्री वर्स. जसं रायमिंग स्कीम आहेत AABB, AB, AB, ABCB किंवा आणखी आहेत, तर ही रायमिंग स्कीम फॉलो करत नाही आहे पोएम. करावेच अशातला काही भाग नाही आहे. द पोएम इज इन फ्री वर्स. मुक्त छंदातली कविता आहे. रिपिटेशन अँड ट्रान्सफर्ड एपिथेट फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोएम. तर रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच कशासाठी आहे? एखादा शब्द जर आपल्याला स्ट्रेस देऊन सांगायचा आहे, त्याचं महत्त्व सांगायचं आहे. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की देर आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स इन लाईफ यू हॅव टू डू इफ यू वॉन्ट टू success in your life. 3 things are very important: hard work, hard work, and hard work. What happened here? A single thing I repeated for 3 times to increase the effect of the sentence. Repetition म्हणतात. अख्खा शब्द जेव्हा रिपीट होतो तेव्हा रिपिटेशन, आणि ज्यावेळेस एखादं लेटर रिपीट होतं त्याला एलिट्रेशन म्हणायचं. सो ट्रान्सफर्ड एफिडेट फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोएम. द पोएम इज ड्रामॅटिक मोनोलॉग. मोनोलॉग स्वागत आहे, स्वतःशी बोलणं याचा अर्थ होतो मोनोलॉग. डायलॉग म्हणजे काय? एक व्यक्ती दुसऱ्याशी बोलते त्याला म्हणतात डायलॉग. नेक्स्ट पॅराग्राफ. दिस पोएम इन्स्पायर्स अस टू एक्सप्लोर द वर्ल्ड युझिंग आवर ॲबिलिटीज. कम्फर्ट, कंप्लेंट्स, फेट अँड क्रिटिसिझम आर नॉट एक्सक्युजेस फॉर वन्स इन ॲक्शन. आपलं कर्तृत्व नाही आहे की आपण निष्कामी आहेत हे सिद्ध होऊ देऊ नका. हे सत्य नाही आहे, याच्या बाहेर निघा. म्हणजे निष्क्रिय राहण्यापेक्षा काहीतरी करा. इनॲक्शन म्हणजे काय? निष्क्रिय. तर याच्या बाहेर निघा कम्फर्ट झोनच्या. आता पर्सनल ओपिनियन या ठिकाणी आपण बघताय. पर्सनली आय लाईक द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड बिकॉज इट पुट्स रिअलिटी ऑफ लाईफ बिफोर अस. ही कविता मला आवडली आहे. का आवडली आहे? कारण ही कविता कम्फर्ट झोनच्या बाहेर
येण्यासाठी सांगते आणि लाईफचं सक्सेस आपल्याला सांगते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे सगळ्या कविता, सगळे धडे, रायटिंग स्किल्स, नॉवेल सेक्शन याच्यावरती व्हिडिओ बनणार आहेत, हे मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतोय की जरी आपण आत्तापर्यंत अभ्यास केला नसेल, रोज आपण फक्त एक व्हिडिओ जरी बघितला तरी आपल्याला 100% सक्सेस मिळेल. सो थँक यू फॉर वॉचिंग. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ with the needy ones. Thank you. Have a nice day, friends.